कसं जगले असतील. कदाचित आपण तेवढा पुरता विचार करत असतो, चला कुठेतरी युद्ध पेटलंय, कुठेतरी युद्धाला प्रारंभ झालाय, कुठेतरी जिथं मात्र माझे जवान काही शहीद झाले. अरे ऐकताना काहीच वाटत नाही आपल्याला. कदाचित आपण ऐकून तिथं सोडून जातोय, पण त्यांच्या जीवनामध्ये ही सेवा करण्याकरता, देश सेवा होण्याकरता किती त्याग असावा लागतो माहितीये का. अरे आज आपण आपल्या जळगावामध्ये, आज आपण या ठिकाणी सुंदर या मंडपामध्ये बसून हा कीर्तन श्रवणाचा आनंद घेतोय, बरोबर आहे. पण हा आनंद टिकवून राहण्यासाठी या मातीत जन्माला आलेले माझे जवान मात्र सीमेवरती पहारा करतायत. अरे आज या ठिकाणी बघ, आपण घरामध्ये बसून सुखाने 4 घास खातोय, पण 4 दिवस उपाशी राहून माझे जवान मात्र या देशासाठी त्या ठिकाणी मात्र आटोनाट त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. अरे आज आपण आपल्या आई बाबांसोबत, आज आपण आपल्या लेकरांसोबत, सगळ्यासोबत आनंदाने जीवन जगतोय. पण या सर्व मायबापांचा, आपल्या लेकरांचा त्याग करून या मातीत जन्माला आलेले माझे जवान या ठिकाणी या देशासाठी, या मातीसाठी मात्र त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान करतायत. तुम्ही कल्पना करा, अरे कुठल्या घरात जर सण असेल ना, आपण आपल्या घरामध्ये दिवाळीचा सण जर आला ना, आपण किती पुरणपोळी करतो, फटाके वाजवून त्या ठिकाणी दीपावली साजरी करतोय. पण तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्यांचं श्राद्ध करतोय ना, अरे त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा तेवढाच त्याग होता का. अरे दिवाळीचा जरी सण असला ना, तर त्यांच्या घरामध्ये पुरणपोळी केली जात नाही. अरे त्यांच्यासाठी दिवाळी तीच असते, ज्या दिवशी आमचा दादा घरी येईल ना, तीच आमच्यासाठी दिवाळी होईल बघा. आणि त्याच दिवाळीची ते वाट बघत असतात, बरोबर आहे. बघा त्यांचं जीवनाचा जर विचार केला ना दादा, घरी येईपर्यंत अरे त्यांची धर्मपत्नी सुद्धा त्याच वेगेने वाट बघत असते. आज कुठं असतील. कधी कधी मोबाईलला कव्हरेज नसतं, बोलणं होत नाही त्यांचं, मग काळजी लागून जाते. सारखं बेल्क लक्ष असतं, अजून आता येईल मोबाईल, आता येईल, दुपारी येईल, नाही जमलं तर संध्याकाळी येईल, फोनकडे लक्षच लागून असतंय. बघा एवढं त्यांचं जीवनाचा विचार केला ना, माईबाप तसेच लहान लहान लेकर असतात ना, ते सुद्धा येणार आहेत बाबा, येतील पप्पा, सारखे तर रस्त्याकडे बघत असतात. तुम्हाला सांगतो कितीतरी जवानांचं जीवन जर पाहिलं ना, आपल्या लक्षात येईल. एक जवान माझ्या सुट्टीवर आले, सगळ्यासोबत त्या ठिकाणी 1 महिना कसा घालवला कळलंच नाही. उद्या सकाळी मात्र त्यांना पुन्हा देशसेवेसाठी जायचं आहे. अगोदरपासून सगळ्या घरातलं वातावरण खिन्न होऊन गेलं होतं, कोणी कोणासोबत घरात बोलत नव्हतं. उद्या सकाळी दादा जाणार आहे, सकाळी जाणार, बॅगा पिशव्या भरून ठेवल्या, रात्रभर त्या ठिकाणी कोणी झोपलं नाही. सकाळी निघायची तयारी झाली, बॅगा हातात भरल्या, निघायचंय. तेव्हा मात्र जन्मदाता बाप वाऱ्याचा खांब कवटाळून रडत होता. जन्म देणारी माय मात्र दारात उभे राहून दसदस रडत होती. तो जवान मात्र जाऊन बापाचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन केलं, आणि धर्मपत्नी सगळ्यांच्या समोर रडता येत नाही, तोच पदर डोक्यावर समोर केला होता, आणि हात मात्र त्या ठिकाणी मुळमुळ रडत होते आणि डोळे साफ करत होते. सगळ्यांचा निरोप घेतला, बॅगा पिशव्या घेऊन निघायचंय. 9 महिन्याचं लेकरू होतं. ते लेकरू निघायला लागलं, नंतर रडायला लागलं. दारापर्यंत गेलं ना, रडण्याचा आवाज आला म्हणून तो पुन्हा परत आला. 9 महिन्याचं लेकरू जवळ घेतलं, छातीला लावलं. अरे मला हे सांगायचंय, तिथं मात्र देशसेवेसाठी सीमेवर असताना घरच्या कुटुंबाचं, घरच्या सुद्धा असणाऱ्या सर्वांचं काय प्रेम असतंय. तिथून मात्र त्या ठिकाणी जवळ आला, त्या लेकराला छातीशी लावलं, कवटाळून घेतलं, आला बाला केला, पटपट त्याची पप्पी घेतली. रडू नको भाया, रडू नको, तू आता 9 महिने झालेत ना, मी 3 महिन्यांनी परत येतो. वाढदिवस असेल ना तुझा पहिला, मी येईल, परत येईल, आणि तुझा धूमधडाक्यात त्या ठिकाणी वाढदिवस करेल, असं म्हणून त्याचा आलाबाला केला. पप्पी घेतली, त्याच्या आईजवळ त्याला दिलं, हातामध्ये बॅगा पिशव्या घेतल्या आणि निघून गेला. सगळे घरातून वाट बघत होते 3 महिन्यांनी. आता वाढदिवस आहे समोर, वाढदिवस आता 1 महिन्यावर आलाय, 15 दिवसावर आलाय, 8 दिवसावर वाढदिवस आलाय, दादा येणार आहे. आता सगळेच म्हणायचे पप्पा येणार आहेत, बस सगळे वाट बघत होते. पण योग असा हो, ज्या दिवशी निघायचं होतं, रात्री निघायचं म्हणजे वाढदिवसाच्या दुसऱ्या अगदी त्या दिवशी इथे येणार आहे गावाकडे, निघण्याची तयारी झाली. मग जवळजवळ या ठिकाणी फोनवर बोलणं झालं, आज मी रात्री बसणार आहे. पण त्या अगोदरच सीमेवर असताना तिथं मात्र काही गनिमीने हल्ला केला, आणि तो बाळ त्याच ठिकाणी मात्र आधी संपला.
रात्रीच त्या ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी मुलाचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी तो मात्र त्या ठिकाणी घरापर्यंत येणार आहे म्हणून त्या ठिकाणी घरात तयारी चालू होती. ही बातमी सगळीकडे पोहोचली होती. मात्र तो जवान शहीद झालाय आणि तिथं मात्र ती विधीची तयारी केली जात होती. सर्व गाव सजवलं होतं आणि गाव सजवलं होतं त्यांच्या विधीसाठी आणि घर सजवलं होतं लेकराचा वाढदिवस करायसाठी. अरे तो बाप मात्र ठरलेल्या वेळेतच घरापर्यंत आला. अरे पण तो वाढदिवस साजरा करायला आला नाही. मग तो त्या ठिकाणी तिरंगा झेंड्यामध्ये बांधून मात्र त्या ठिकाणी त्याची डेड बॉडी त्या गावामध्ये आली. अरे मी कोणाबद्दल सांगितलं नाही, हे आपल्याच परिसरामध्ये होऊन जवान शहीद झालेला जो जवान आहे संदीप भाऊ जाधव, मी त्यांच्याबद्दल सांगतोय. मला हे सांगायचं आहे, हे जीवन आमचे या ठिकाणी बघा आमच्या जयराज दादांनी सुद्धा जगले. त्यांच्या जीवनातला जो त्याग आहे त्यांच्या कुटुंबांचा सुद्धा किती त्याग आहे. आणि खरं सांगतो बरं का, जे त्यांचे मायबाप असतात ना त्यांच्याजवळ जाऊन बसा, कळेल तुम्हाला आर्मी झाल्यानंतर त्यांचं जीवन कसं असतं आणि त्यांच्या घरचं जीवन कसं असतं. कधीतरी कोणाजवळ जाऊन बसलं पाहिजे, कळेल तुम्हाला त्या मायबापाचं त्यांच्याबद्दल काय प्रेम असतंय. कारण जगामध्ये जीवनामध्ये आणि सगळे लोक नाते गोते तुमच्या जवळ येतील. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, सगळे लोक प्रेम करतील. पण निस्वार्थ प्रेम या जगात कोण करतंय? फक्त ते आपले मायबाप आहेत, आहे का नाही. म्हणून आता जे बाप पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्याचे मायबाप गेले असेल ना त्याच्या जवळ जाऊन बसा. आई बाबाची किंमत, आई बाबाचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. आईचं नाव जरी काढले ना तुम्ही, तुमच्या समोर डसर रडेल आणि सांगेल महाराज माझी आई गेली ना या जगातलं माझं प्रेम संपलंय. किती दिवसांनी घरी येऊ द्या, कामावरून थकून येऊ द्या, आल्याबरोबर माझ्या आईने काची टेकत समोर यावं आणि आल्यानंतर एवढंच विचारावं, बाळा आल्या ना तू, असं म्हणायची. तोंडावरून पाठीवरून हात फिरवायचे. सगळा थकवा निघून जायचा माझा. आज आई निघून गेली ना महाराज, तोंडावर फिरणारा हात, पाठीवर बसणारी थाप आयुष्यातली निघून गेली. अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेलाय. ज्यांची आई गेली असेल त्यांना जाऊन विचारा आईची किंमत का असते. माझा तरुण वर्ग बसलाय, आचार्य विनोबा भावेंचं चरित्र बघा, आईची किंमत कळेल आपल्याला. आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावगाव जायचे. सोबत बॅग मध्ये एक लुगडं घेऊन जायचे. व्याख्यान देऊन झाला, मुक्कामाचा प्रसंग जर आला ना, आचार्य विनोबा भावेने बॅग मधून लुगडं काढावं, खाली अंतरावं आणि त्याच्यावर मस्त पैकी झोपून जावं. प्रतिष्ठित माणूस जवळ गेला आणि जवळ जाऊन त्यांनी चौकशी केली, आचार्यजी तुम्ही एवढे मोठे श्रीमंत माणसं आहात, एवढं मोठं तुमचा ऐश्वर्य आहे, तुम्ही या लुगड्यावर झोपले, काय कारण आहे? प्रश्न उपस्थित केला ना, आचार्य विनोबा भावेच्या डोळ्याला 2-2 धारा लागल्या. आचार्य विनोबा भावे उठून बसताय आणि ओक्सा रडताय. तो सदग्रस्त समोर गेला आणि हात जोडले, आचार्यजी माझ्याकडून काही चुकलं आहे का? अनावधानाने मी काही जास्तीच बोललोय का? माफ करा मला. आचार्य विनोबा भावे बोलतात, हे दादा अरे तू बोलला म्हणून मी रडत नाहीये राजा. मग अरे तुम्हाला प्रश्न केलाय की तुम्ही या लुगड्यावर का झोपताय म्हणून. अरे मी लुगड्यावर झोपतच नाही गड्या, मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय. का? अरे मी जेव्हापासून जन्माला आलो ना रे तेव्हापासून मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो गड्या. पण त्या दुर्जन काळाला माझा आणि आईचा असणारं जे वात्सल्य प्रेम आहे हे त्याला सहन झालं नाही. त्याने माझ्या आईवरती घाला घातला, माझ्या आईला माझ्या हातून हिसकावून घेऊन गेला. अरे जेव्हापासून तो माझ्या आईला घेऊन गेला ना रे, अरे तेव्हापासून आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली गड्या. अरे पण हे माझ्याच आईचं लुगडं आहे, या लुगड्यावर जरी झोपलो ना तरी मला आईच्या मांडीवर झोपल्यासारखी झोप लागते रे. म्हणून या ठिकाणी मी या लुगड्यावर झोपतोय. म्हणजे आईच्या लुगड्यातही आईचं प्रेम पाहणारे आचार्य विनोबा भावे कुणीकडे आहेत आणि अलीकडे प्रॉपर्टी नावावर करून देत नाही म्हणून माय बापाची खून करणारे लेकरं कुणीकडे आहेत. अरे प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा संस्कार कमवा, हीच आपली खरी प्रॉपर्टी असेल. ज्याचा बाप गेला असेल त्याला जाऊन विचारा बापाची किंमत काय असते. बापाचं नाव जरी तुम्ही काढलं ना, तुमच्या समोर तो डसा रडेल आणि सांगेल महाराज माझे बाबा गेले ना, या जीवनातला माझा आधार गेलाय. बघा त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शुभराजांना विचारा बापाची किंमत का असते ना. माझे राजे सुद्धा बापाची किंमत सांगेल आपल्याला. ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन झालं होतं, रायगडाच्या पवित्र तख्त्यावर 32 मनाचं सुवर्ण सिंहासन सजवण्यात आलं होतं. राजांना त्या सिंहासनावरती विराजमान करण्यात आलं होतं. डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट परिधान करण्यात आला होता. सगळी प्रजा आनंदाने तल्लीन नाचत होती. त्यावेळेला माझ्या राजांचे नेत्र मात्र पाझरत होते. एक मावळाच धावत गेला आणि राजे आज तुमचे नेत्र पाझरत आहे, काय भानगड आहे प्रश्न उपस्थित केला. तेव्हा राजे त्या सिंहासनावर नाही थांबले.
उडी टाकली सिंहासनावरून आणि धावत गेले आणि जाऊन मासाहेबाच्या महालामध्ये जाऊन आणि मासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक झाले. ऐकताय ना, एवढे रडलेत मासोबा राजे, डोळ्यातला अश्रूने मासाहेबांच्या चरणाचा अभिषेक केला, एवढे रडले. रडत असताना मग मासाहेबांनी उचलून घेतलं, छातीशी लावडं कवटाळून घेतलं, कडकडून मिठी मांडली. राजे तुम्ही का रडतायत राजे, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आज माझं स्वप्न साकार केलं राजे, आज हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय, आज जिकडे तिकडे सगळी प्रजा मात्र आनंदाने तल्लीन असते राजे. एवढा मोठा आनंदाचा क्षण असताना राजे तुम्ही का रडताय? तेव्हा शोभा राजेंचे उद्गार आहेत, मासाहेब आज किती आनंदाचा क्षण आहे, पण हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज तुमच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे माझे बाबा माझ्या पाठीशी शिवंत नाहीत ना मासाहेब, यापेक्षा अजून कोणतं दुःख असणार आहे? अहो त्या राजांना बिचारा बापाची किंमत असते, म्हणून जो बाप अहो त्या ठिकाणी बघा देश सेवेसाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलंय त्यांनी बघा पहिले आपल्या आईच्याही प्रेमाचा त्याग केला, आपल्या बापाच्या प्रेमाचा त्याग केला, अरे आपल्या असणाऱ्या धर्मपत्नीच्या सुद्धा प्रेमाचा त्याग केला. एवढंच नाही, आपले असणारे लहान लहान लेकर आहेत ना, अरे त्यांच्या सर्व प्रेमाचा त्याग करून, अरे वाघासारखे जे असणारे नातलग आहे सगळ्यांचा प्रेमाचा त्याग करून आपल्या देश सेवेसाठी स्वतःच ज्या दादानी प्राणाचं बलिदान केलंय त्यांचं आपण प्रथम पुण्यस्मरण करतोय, त्यांचे श्राद्ध विधी करतोय. आणि खरं सांगतोय कारण गीतेमध्ये भगवंताने सुद्धा सांगितलंय, जो देश सेवा करत असेल तो जिंकून घरी आला ना तरी सुद्धा तो अमर आहे, आणि तो तिथं शहीद झाला ना तरी सुद्धा तो त्या ठिकाणी अमर आहे, त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. पदरच नाही, हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोगसेसी महिम. भगवान सांगतात अर्जुना, अरे जवान सीमेवर जाऊन त्या ठिकाणी जिंकून जरी घरी आला मग तरी त्याला स्वर्गाचीच प्राप्ती आहे, आणि तिथं जाऊन तो जर देश सेवा करताना शहीद झाला तरी सुद्धा त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. बरं का, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, दोन्हीकडे ज्याच्या जीवनामध्ये सार्थक आहे असं ज्यांनी आपलं स्वतःच जीवन देश सेवा करून ज्यांनी आपलं त्या ठिकाणी सार्थक करून घेतलंय, फक्त स्वर्गाचीच प्राप्ती नाही तर ज्यांना देव लोकाची प्राप्ती झाली, फक्त देव लोकाची नाही तर स्वतः जे देव झालेत ना बस त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरून या गादीवरून शत त्या ठिकाणी नमन करतोय. आणि फक्त एकच करायचं आहे, हाच विधी फक्त यासाठी केला जातो की त्यांच्या ऋणातून आपली सुटका व्हावी, पितरांचं कर्जातून आपली मुक्तता व्हावी. आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. हा विधी केल्यानंतर आपला उद्धार होईल यात नवल नाही, ज्यांचा श्राद्ध विधी करतोय यांचा उद्धार होईल यात नवल नाही, तर कोटी कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, अभंगाच्या शेवट होईल. रखुमाई हरे विठोबा रखुमाई रखुमाई हरे विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई